नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्याज किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला मँगो वडी, आंबा वडी असं करून दाखवणार आहे. तर मँगो वडीसाठी लागणारं साहित्य, मी 3 आंबे घेतलेत, केशर आंबे. त्यासाठी साखर घेतलेली आहे पाऊण वाटी, 1 वाटी घेतलेला आहे मिल्क पावडर. तर आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे, 3च वस्तू, आणि थोडं तूप लागणार आहे 2 चमचे. तर चला आपण सुरुवात करूयात. केशर आंबे घेतलेले आहेत, त्याचं आपण सर्वात पहिलं टोक कापून काढायचं. साल काढून घ्यायचे असे पूर्ण त्याचे. आता तुम्ही तुमच्या अवेलेबलनुसार कुठलाही आंबा घेऊ शकता. मी तर माझ्याकडे केशर आंबे अवेलेबल आहेत म्हणून मी केशर आंब्याचे पदार्थ जास्त बनवत आहे. केशर आंबा घेतलेला आहे मी. आणि तुमच्या आंब्याच्या चवीनुसार, आंबट गोड चवीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. तर पूर्ण एक एक करून 3 आंब्याचा आपण साल काढून घेऊयात. सबस्क्राईब केलं नसेल कोणी तर सबस्क्राईब करून घ्या, पटकन लाईक करून घ्या. तुम्ही जर सबस्क्राईब केलं माझं चॅनल तर तुम्हाला अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर उन्हाळा स्पेशल मी ही आंबा वडी तयार करायलेली आहे. तर तुम्ही पण असंच तुमच्या मुलांना, घरातल्या सर्व जणांना तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ आंब्याचे करून खाऊ घाला. आता सध्या मार्केटमध्ये पण स्वस्त आहेत आंबे, प्रत्येकाच्या शेतात पण आहेत, घरी झाडं असतात. तर आंबे खूप आहेत आता सध्या, यावर्षी खूप आलेले आहेत आंबे. तर प्रत्येक उन्हाळ्यात ही रेसिपी झालीच पाहिजे अशी मँगो वडी, मँगो लस्सी, मँगो ज्यूस. मी सर्व आता ही मँगोचे एक एक पदार्थ करून टाकत आहे रेसिपीज. चला आपण मँगो वडीसाठी आपण हे आंबे चांगले धुवून पुसून त्याचं साल काढून घेतलेलं होतं. आता ते कट करून घेतलेत. आता त्यात आपण ही साखर घेतलेली पाऊण वाटी टाकून घ्यायची. आणि आपल्याला आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. चला, हे मँगो वडीसाठी आपण जे मिक्सरला लावून फेटून घेतलं होतं ते आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून एखादा तुकडा आहे काही राहिलेला असेल बारीक तर निघून जाते. पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचं. हे मस्त असं गाळून घ्यायचं, म्हणजे स्मूथ बॅटर होते, मध्ये गाठी वगैरे राहिलेलं निघून जातात. चला, कोण कोण माझ्या पाहून रेसिपी करते तर मला कमेंट करून सांगा, कुठल्या गावातून पाहतात ते पण कमेंट करा. एकदम मस्त मऊ सारण तयार झालेलं आहे, वाटलेलं आहे सगळं. मँगो वडीसाठी लागणारं बॅटर मस्त तयार झालेलं आहे. आपण मँगोला फेटून मस्त असं मऊसूत, एकदम लुसलुशीत असं स्मूथ बॅटर तयार केलेलं आहे मँगोचं. तर आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस चालू करून घेऊयात. गॅस चालू करून घेतला आहे. आपल्याला यामध्ये आता 3 चमचे, 3 आंब्यासाठी 3 चमचे तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर मी इथं मस्त 3 चमचे गाईचं तूप टाकून घेतलेलं आहे. तर आपण तूप टाकलं आहे. आता यामध्ये हे मँगोचं बॅटर टाकून घेऊयात फेटलेलं. आता आपल्याला याला एकदम कमी गॅसवर 5 ते 7 मिनटं असं मस्त भाजून घ्यावे लागेल. आता याला साखर टाकलेली असल्यामुळं थोडंसं पातळ तयार होऊन नंतर घट्ट होते. तर आपल्याला घट्ट होईपर्यंत असं 5 ते 7 मिनटं लागेल याला. आता 8 याला एकदम असं हलवत कमी गॅसवर. पहा, हे मँगो वडीचं बॅटर कसं मस्त रट करत असं शिजत आहे, बेसन शिजल्यासारखं. बघा, पहा तुम्ही. तर असं इथं शिजून घट्ट होत आलं की आपल्याला आता ही मिल्क पावडर टाकायची आहे. आता हे रट शिजायला लागलेलं आहे, 5-7 मिनटं झालं. तर मी दूध पावडर घेतलेली आहे 1 वाटी. आपण याला थोडंसं हलकंसं भाजून पण घेऊ शकता, पण करपण्याची पण शक्यता असते. तर भाजलं तर एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचं, नाहीतर मग असेच टाकून घ्यायचं. तर मी आता असेच टाकत आहे दूध पावडर. मस्त 1 वाटी दूध पावडर टाकलेलं आहे याला. आता
आता घट्ट होतं हे आणि चव खूप छान लागते. दूध पावडर नसेल तर आपल्याकडं जर खवा असेल का मावा तरी आपण तो पण टाकला तरी चालतो. मग मँगो वडी मस्त लागते अशी. तर आपल्याला मिल्क पावडर जे आहे ते असं मस्त फेटून घ्यायचे आहे ह्याच्यात. पहा कशी मस्त मँगो वडीचं बॅटर तयार झालेलं आहे. आपण साखर टाकून, तूप टाकून, दूध पावडर टाकून मस्त असं ह्याला शिजवून घेतलेलं आहे 10 मिनटं कमी गॅसवर. आता हे कसं मस्त बॅटर झालेलं आहे. मस्त घट्ट होत आलेले आहे. तर आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये विलायची पावडर वगैरे काही टाकणार नाही, कारण मुळात आंब्याची चव आंब्याला खूप छान असते आणि आंब्याचा फ्लेवर पण छान असतो. तर यामध्ये काहीच टाकायची आपल्याला गरज नाही. आपण असंच आता ताटाला एका तूप लावून आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि थंड झालं की वड्या कापायच्या मस्त. ते झाले आपलं घट्ट होत आले. आपण आता गॅस बंद करून घेऊयात. चला आपलं ह्या मँगो वडीचं आंबा वडीचं बॅटर तयार झालेलं आहे. काय मस्त चकाकी आलेली आहे. पाहायला कसं दिसायला लागले चिकनं चिकनं एकदम बॅटर. तर आपल्याला त्याला थापून घ्यायचं आहे. आता हे आपण ओळखायचं कसं झालं की नाही ते सारण. तर सरळ पाण्याचा हात घ्यायचा, हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं, असं थोडंसं असं असं कोंबायचं. आता हे बघ कसं मस्त आपण लाडू वळायल्यासारखं कसं होईल. तर झालं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे चक्क्यात थापण्यासाठी. अशा वड्या करायच्या आहेत. एका प्लेटला आपण असं तूप लावून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता यामध्ये थोडं थोडं करून हे आंबा वडीचं बॅटर टाकून घेऊयात. तर आपण याला आता आपल्याला जसं जाड वडी पाहिजे तसं त्या ह्याच्यात आपण त्याला थापून घ्यायचं. मी पहा तर वरून प्लेन करायचं. आता तुम्हाला जर यावर जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असले तर टाकू शकता, खोबरं खिसून टाकायचं असलं तर टाकू शकता, पण मला तर कुठलंच काही आवडत नाही. यावर आंबा फ्लेवरच आवडतं म्हणून मी काही टाकलेलं नाही. मस्त फेवरेट आंबा वडी तयार केलेली आहे. आता आपल्याला ह्याला सेट होऊ द्यायचं आहे. जेव्हा हे थंड होईल तेव्हा ह्याच्या वड्या पडतात. तर ह्याला 3 ते 4 तास आरामात लागतं सेट व्हायला असं. तर आपण त्यानंतर आपण वड्या पाडूयात. पूर्ण प्लेन करून घेऊया वर. पहा कसं मस्त बॅटर झालेलं आहे, हाताला पण चिटकत नाही. चला आपण याला थंड करून घेतलेलं आहे. 1-2 घंटे झाले तर बऱ्यापैकी सेट झाले. तर आपण कापून एक वडी काढून दाखवते तुम्हाला. नंतर ती जशी जशी सेट होईल तसं तसं आपण काढून खाऊ शकता. समरमध्ये उन्हाळ्यामध्ये अशा मँगो वड्या, मँगोचे पदार्थ सर्व करून पहा, खा, खुश राहा, मजेत राहा, आनंदी राहा. मस्त आपली मँगो वडी तयार झालेली आहे. तर हे पहा, ते आणखी सेट झाले नाही बऱ्यापैकी. मस्त अशा मँगो वड्या निघालेल्या आहेत. तर हे याला 3-4 तास तरी लागतं चांगलं सेट व्हायला. तर मी 1 तासातच आता हे कापले. तर आता आपण असंच राहू द्यात. मस्त आता हे घट्ट होतात चांगल्या वड्या अशा. पहा हे सगळ्या निघतात आपल्याला काढायच्या जर झाल्या तर. पण याला चांगलं सेट होऊ द्यावं लागतं. चला आपली मँगो वडी तयार झालेली आहे. मला तरी काही खाण्याचं मोह आवरत नाही, तर मी थोडीशी खाऊन बघते पटकन. काय मस्त झालेली आहे. अशी तोंडात टाकली कीच विरघळायला लागलेली आहे. तर तुम्ही अशाच उन्हाळ्यामध्ये मँगो वडी तयार करून खा, खुश राहा, आनंदी राहा. ओके, बाय बाय. भेटू पुढच्या रेसिपी बरोबर.